हॅलो, नमस्कार. मी सोनाली. तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आज आहे सर्वपितृ अमावस्या, जी की आपला आता श्राद्ध पक्ष सुरू होतं. तर श्राद्ध पक्षातील हा शेवटचा दिवस असतो, जो की सर्वपितृ अमावस्या म्हणून ओळखला जातो. या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा, आधी तर आपण तिथीनुसार हे तर्पण किंवा श्राद्ध केलेलं असतं, पण आजच्या दिवशी जे काही आपल्या परिवारातील कुटुंबातील सदस्य गेलेले असतात, तर सगळ्यांचं आज आपल्याला श्राद्ध करायचं असतं. आणि मध्ये जे आपण करतो पितृपंधरवाड्यात, तर ते तिथीनुसार एक एक व्यक्तीचं असतं. तर आज आपल्याला सगळ्यांना स्मरून त्यांचं श्राद्ध करायचं आहे. त्यासाठी सकाळी उठल्यावर आधी दारासमोर स्वच्छ करून घेतलं, मी पुसून घेतलं, गोमूत्र घालून, पाणी घालून, आणि रांगोळी वगैरे काढली, धूप दीप दाखवून उंबरठ्याची पूजा करून घेतली. आणि सकाळी लवकर उठल्यामुळे घरातले बऱ्यापैकी आवरून झालं होतं. आणि ही काही थोडीफार अशी तयारी होती, जी की बेसिक तयारी मी रात्री करून ठेवली होती. उडदाची डाळ, मुगाची डाळ भिजत घातली होती, आणि जी पुरणाची डाळ होती ती साईडला काढून ठेवली होती सकाळी, घाई गडबड नको व्हायला म्हणून. आणि पुरणपोळीसाठी लागणारं पीठही मी गाळून ठेवलं होतं एका कापडाने. आणि इथे आता सकाळची पूजा आवरून झाली होती माझी. आता सगळ्यात आधी मी कणिक मळून ठेवते, कारण ती मुरल्यानंतर छान अशा पुरणपोळ्या येतात. तर पीठ मळताना, पुरणपोळीसाठी पीठ मळताना मी त्यात थोडंसं हळद आणि थोडं मीठ घातलं आहे. आणि तिकडे मी बाजूला डाळही शिजत ठेवली होती पुरणाची, जी की मी उठल्यानंतर भिजत घातली होती आंघोळ वगैरे झाल्यावर. आणि आता कुकरला लावली आहे. तर त्याच्यावर जो काही स्टार्च आलेला होता तो मी आधी काढून घेतला. मग त्यात थोडंसं तेल घालून आता कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या आता काढून घेणार आहे. तोपर्यंत मी आपल्याला कटाची आमटी बनवायला लागते, तर त्याची तयारी करून घेते. तर बरेच जण हे श्राद्ध पक्षामध्ये बिना कांदा आणि लसणाचं असं सात्विक भोजन बनवतात. तर आमच्याकडे तसं काही नाही आहे. पूर्वापार आम्ही जसं बनवत आलेलो आहे त्याच पद्धतीने मी ते पूजा करते. तर इथे कटाची आमटी तयार झाली होती, पुरणही झालं होतं. आणि मी आता गुळाचं पुरण बनवते आजच्या दिवशी. तर गूळ घालून त्यात थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं मीठ घालून पुरणही परतून घेते, जेणेकरून ते घट्ट व्हावं म्हणून पुरणपोळीसाठी. आणि सोबतच ह्या डाळी ज्या की मी रात्री भिजत घातल्या होत्या त्याही मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि मिक्सरमधून वाटून घेतल्या. आणि खूप असा किचन कट्टा जो असतो तो वस्तूंनी भरला होता आणि घाण झाला होता. तर ते आवरल्याशिवाय मला पुढची कामं करायला जमलं नसतं, म्हणून सगळ्यात आधी ते सगळं साफ करून घेतलं. मग त्यानंतर आता भात लावते मी. तर हा भात मी अळणी लावते, यात मी मीठ वगैरे घालणार नाही आहे, कारण मला वर नैवेद्य द्यायचं आहे. त्यासाठी मी तो अळणी भात लावते. त्यात फक्त आता तूप घालून झाकण लावून शिजवून घेणार आहे मी. आणि आपला भात शिजतोय तोपर्यंत मी इकडे आता पुरणपोळ्याही बनवून घेते, त्याची तयारी करून घेते. त्यासोबतच आज तर्पण देखील करायचं होतं, कारण तिथीनुसार जेव्हा मी पितृजीव घातले होते तेव्हा त्या दिवशी तर्पण करायचं राहिलं होतं, तर ते आजच्या दिवशी करून घ्यायचं होतं. तर इथे मी आता पुरणपोळ्या बनवून घेते. तर तुम्ही बघू शकता, जेवढा आपला पिठाचा कणकेचा गोळा असतो त्याहून थोडा मोठा आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा असतो. आणि एका चाळाची अशी मी पुरणपोळी बनवते इथे. तर बऱ्याच पद्धतीने बऱ्याच जणी पुरणपोळी बनवतात, जे की 2 छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यावरही पुरण पसरवू शकतात. पण ह्या पद्धतीने जर गेली तर शेवटपर्यंत काठापर्यंत पुरण गेलेलं असतं आणि मऊसूत अशी आपली एकसारखी अशी पुरणपोळी बनवून तयार होते. ज्या पद्धतीने आपण मोदकामध्ये सारण भरतो त्या पद्धतीने आपल्याला छोटीशी जी आपण एक पोळी बनवलेली असते त्यात हे पुरण भरायचं असतं व्यवस्थित, आणि मोदकाप्रमाणेच त्याला बंद करायचं असतं. आणि उरलेलं पीठ हे तुम्ही काढूनही घेऊ शकता कणिक, किंवा मग त्यातही तुम्ही त्याला गोळा करून व्यवस्थित असं पसरवू शकता. आणि एकसारखी अशी हलका हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे माझी आता पुरणपोळी लाटून झाली आणि छान टम्म अशा फुगतात. त्या एकाच पुरीच्या बनवलेल्या असतात म्हणून. आणि पितृपक्षात प्रत्येकजण आपापल्या घरी पितरांचं श्राद्ध करत असतो, पण शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्वपितृ अमावस्येला सर्व पितरांचं एकत्र स्मरण केलं जातं. या दिवशी वैयक्तिक पितरांपुरतेच नाही, तर सर्व पितर ज्या कोणाचं श्राद्ध झालं नाही किंवा विसरले गेले असतील, कोणाची नावे आपल्याला माहीत नसतात, त्यांच्यासाठी सामूहिक तर्पण केलं जातं. आणि या दिवशी पितरांचं स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो, अपूर्ण राहिलेले इच्छा पूर्ण होतात आणि कुटुंबात समाधान, शांती व समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. या निमित्तानेच गावोगावी किंवा बऱ्याच ठिकाणी लोक नदीच्या किंवा तलावाच्या काठावर मिळून जमून एका ठिकाणी श्राद्ध तर्पण करतात. तर आज मी घरी तर्पण करणार आहे. असं मानलं जातं की जल तर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. आता माझा अर्ध्याहून जास्त स्वयंपाक होत आला होता, म्हणजे आता फक्त तळणीचेच कामं बाकी होते. जे काही वडे आणि भजींचं पीठ आपण बनवून ठेवलं होतं तर ते तळायचे तेवढं बाकी होतं. आणि आधीने त्याचे बाबा आता गंगेवर गेले होते, त्यांना फुलं आणि तर्पणसाठी लागणारं ती कुशाची काडी, दर्भची काडी आपण ज्याला म्हणतो, ते आणायची होती. तर ती आणली होती पण ती हरवली होती मध्येच. आणि मध्यंतरी 1-2 ठिकाणी त्यांनी चौकशी केली तरी भेटली नव्हती, तर त्यांना आजच ऐन वेळेला जायला लागलं.
आणि इथे मी आता ही मुगाची भजी बनवून घेते, त्यानंतर वडे बनवून घेतले। आता मी फक्त जे ताट बनवायचे त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवते। आम्ही बसू जेवायला तेव्हा नंतर अर्धा बनवून घेईल, कारण ऑलरेडी खूप लेट झालं होतं आणि एकटे असल्यामुळे बाकीची कामं आवरायला लागतात घरातली, जे काही सकाळची आपली रोजची कामं असतात ती। तर बऱ्यापैकी आता मला वाटतं 11 झाले असतील, 11 सव्वा 11 होत आले होते आणि 12च्या आत आपल्याला सगळा विधी हा उरकवायचा असतो पितरांचा। तर आधी तर्पण करणारे सगळ्यात आधी दही आणि भात त्यात थोडं काळं तेल घालून मी टेरेसवर ठेवून येणार आहेत आम्ही, आणि मग तर्पण वगैरे करून मग त्याच्यानंतर श्राद्ध होणार आहे। तर इथे जे काही तळणीचं होतं ते मी आता काढून घेतलं आणि त्यात ताटही बनवून घेतले होते ते स्टोवर। तर हा मी अळणी भात बनवला होता, त्यात साखर मीठ वगैरे काहीच घालायचं नाही आहे, फक्त दही भात आणि काळं तीळ वरण घातलं आहे। हे तर आपण दर अमावस्येला करतोच, बरेच जण करत असतील, मीही करते प्रत्येक अमावस्येला असं मी वर ठेवून येते नैवेद्य। तर हा पित्रांचा ताट बनवला आहे मी, गिलक्यांची भाजी बनवली, कढी बनवली आहे आणि वडी, उडदाचे वडे, भजी मुगाची आणि हे तळलेले पदार्थ, कटाची आमटी, काळं तीळ, हे असं काही मी बनवून ठेवलेलं आहे। आणि तूप, गंध, कपूर जे काही असतं ते एक सेपरेट अजून एक ताट करून ठेवलेलं आहे। तर गिलक्यांची भाजी ही म्हणजे खूप महत्त्वाची मानली जाते श्राद्ध पक्षात, तर रोज जरी आपण त्याचं श्राद्ध करताना ती वापरली तरी चालते। आणि दुसरी म्हणजे कढी, आणि हा देवांसाठीचा ताट करून ठेवलेला आहे मी। तर सगळ्यात आधी आता हे आल्यावर यांना हातपाय वगैरे धुवून फ्रेश झाल्यावर वर पाठवलं होतं हा ताट ठेवायला, आणि आज भेटलं तर त्यांना त्या कुशाचे अंगठ्याच बनवून दिले होते गुरुजींकडून आणलं त्यांनी। त्यानंतर जलतर्पण केलं, आणि तर्पण करताना जो मंत्र म्हणायचा असतो तो मी त्याचा फोटो लावते इथे साईडला। तर पितृंची सेवा आपल्याला हे पहिल्या बोटाने करायची असते, गंध वगैरे लावायचा असेल तर ते पितृंचं बोट असतं। तर आधी त्यांनी पूजा करून घेतली, मग त्यानंतर घास करून घेतले सगळ्यांच्या नावाने, जे जे काही गेलेले जे त्यांना आठवत आहेत त्यांच्या नावाने। आणि ही जी काही पितरांची सेवा आहे जी मी दरवर्षी करत असते, तर श्रद्धा अंधश्रद्धा हे कितपत खरे या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायच्या असतात, तर त्यातलीच हे। आणि मला असं सगळं काही करायला प्रचंड आवडतं, आणि बऱ्याच जणी असतात की ज्यांना नाही जमत, तर त्यांच्यासाठी त्यांनी नुसता दही भाताचा नैवेद्य प्रत्येक अमावस्येला जरी ठेवला तरी काही हरकत नाही, पण जोपर्यंत होते किंवा शक्य आहे तोपर्यंत करायला मला तरी वाटतं काहीच हरकत नाही। आणि मलाही बऱ्याचशा गोष्टी कदाचित माहिती नसतील किंवा माझे काही चुकत असेल, पण तरी देखील मी प्रयत्न करते जास्तीत जास्त चांगलं करण्याचा। आणि आहोंची पूजा झाल्यानंतर मग मी आधीलाही बसवलं, त्यालाही आशीर्वाद घ्यायला सांगितले, आणि त्याने थोडंसं काळं तीळ आणि तूप टाकून पूजा केली। त्यानंतर मी ही काळं तीळ आणि तूप टाकून पूजा केली, आणि काही चुकलं असेल तर क्षमा मागून घेतली। त्यानंतर मग ज्या काही वर आपण घास घातला होता ते अन्न वर राहिलेलं असतं, तर त्यावर वरण सगळ्या गौऱ्या मी ठेवून दिल्या व्यवस्थित, आणि कापूर घालून त्याला छान असं पेटवून घेतलं, तुम्ही बघू शकता आता। आणि संपूर्ण घरभर फिरून परत त्याला मी बाल्कनीत ठेवलं आहे आता शांत होईपर्यंत। आणि त्यानंतर मग आमची जेवणं वगैरे आटोपले, आणि अमावस्या संपल्यानंतर आता आपण आपले पूर्वज आजच्या दिवशी परत जातात त्यांच्या ठिकाणी, तर त्यासाठी आपल्याला नदीच्या काठी एक दिवा लावायला लागतो। नदीच्या काठी शक्य नसेल तर तुम्ही घराच्या दाराबाहेरही लावू शकता दक्षिणेकडे तोंड करून, आणि पितरांची सर्व सेवा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करूनच करायची असते, जसं की श्राद्ध झालं, तर्पण झालं। तर इथे आम्ही आता संध्याकाळी नदीवर जाऊन दिवा लावून आलो होतो पितरांच्या वाटेत, जेणेकरून प्रकाश पडावा यासाठी ही पूजा केली जाते किंवा हा दिवा लावला जातो। हेही मला आता रिसेंटलीच माहिती झाले 2-3 वर्षापासून, तर तेही मी करते। आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आनंदी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत